मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 6वा सीझन लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. मेघा धाडेपासून सुरुवात झालेला हा प्रवास सूरज चव्हाणपर्यंत सीमित होता आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्र तयार आहे एका नव्या विजेत्याचं स्वागत करण्यासाठी. अर्थात गेली 1 वर्ष तब्बल आपल्याला वाट बघावं लागलेली आहे या नवीन सीझनची. खरं तर बिग बॉसचा गेम म्हटला ना तर या बिग बॉसच्या घरापेक्षा किंवा बिग बॉसच्या या खेळाच्या होस्टपेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजेच या बिग बॉसच्या खेळात सहभागी होणारे सदस्य, अर्थात या खेळातले स्पर्धक. हे खेळातलेच स्पर्धक या खेळाचा जीव असतात आणि 100 दिवस महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये हे कलाकार पोहोचत असतात. त्यानंतर आता येऊन ठेपलेला आहे बिग बॉस मराठीचा नवा कोरा, अर्थात 6वा सीझन. आता या 6व्या सीझनमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत याबद्दल सोशल मीडियावरती अनेक नावं तुफान व्हायरल होत आहेत. त्यामुळे व्हिडिओ सुरू होण्या अगोदर जर तुम्ही आत्तापर्यंत बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट, अगदी ऑथेंटिक अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरू करूया. बिग बॉसच्या खेळामध्ये सामील होण्यासाठी जे स्पर्धक आहेत तर ते 9 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. त्यातली पहिली कॅटेगरीमध्ये ॲक्टर आणि ॲक्ट्रेस. यामध्ये पहिलं नाव येतं आहे अभिनेत्री गिरीजा ओक. गिरीजा ओक म्हटलं तर हलक्याशा निळ्या रंगाच्या साडीमधला तिचा तो पॉडकास्ट, तो फोटो आणि नॅशनल क्रश झालेली गिरीजा ओक. तिचा शांत स्वभाव, वेबसिरीजमधलं दमदार ॲक्टिंग आणि नुकतंच तिचं व्हायरल झालेलं फोटो आणि एक सेन्सेशन तयार केलं होतं गिरीजा ओकने. त्यामुळे ती बिग बॉसच्या खेळामध्ये एक वेगळीच छाप पाडू शकते, कारण तिच्या बुद्धीची चुणूक आत्ता लावणं अवघड आहे. त्यानंतर जो दुसरा नाव येत आहे अभिनेत्री रसिका सुनील याचं. खरं तर जेव्हा बिग बॉसचे प्रत्येक सीझन येत असतात तर त्यावेळेला जे संभाव्य सदस्य असतात त्या यादीमध्ये या अभिनेत्रीचं नाव असतं. शनायाच्या भूमिकेमुळे ही घराघरात पोहोचली होती. दरवेळेस तिचं नाव चर्चेत होतं, पण बघूया आता ह्यावेळेस सुद्धा तिला अप्रोच केलेला आहे. ती एक्सेप्ट करते का आणि बिग बॉसच्या घरात येते का. त्यानंतर ईशा केसकर, अर्थात जय मल्हार सिरियलमधली आपल्या सगळ्यांची लाडकी बानू. तिचा ड्रामा, एंटरटेनमेंट हे बिग बॉसच्या घरामध्ये एक वेगळी रंगत आणू शकतं. याच यादीमध्ये पुढचं नाव आपल्याला मिळते ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांचं. 3 दशकांहून अधिक सक्रिय असलेल्या जयवंत वाडकर यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्यात. त्यांची गंभीर आणि रफटफ शैली आणि त्यांचं परिणामकारक व्यक्तिमत्व हे स्क्रीनवरती सहजच आपलं लक्ष वेधून घेऊ शकतं आणि ते एक सिनियर कलाकार आहेत. त्यामुळे एक बॅलन्स्ड गेम आपल्याला बिग बॉसच्या खेळामध्ये जयवंत सरांचा बघायला मिळू शकतो. त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजेच विजय पाटकर यांचं. नवरा माझा नवसाचा मधला पोलिसाची भूमिका करणारे आणि त्यासोबतच अनेक विनोदी भूमिका करणारे, हजर जबाबीपणा आणि साधेपणा यासाठी प्रसिद्ध असलेले बिग बॉसच्या घरात जर हे गेले तर एक फ्रेश वातावरण निर्माण करतील यात ते मात्र शंका नाही आहे. त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजेच TV सिरियल ॲक्टर समीर परांजपे याचं आहे. TV मालिकांमध्ये गंभीर, भावनिक भूमिकांचा सुरेख समतोल साधणारा हा एक सक्षम अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचं नाव आहे समीर परांजपे. याला जर बिग बॉसच्या घरामध्ये बोलवलं गेलं आहे आणि हा जर बिग बॉस मराठीच्या घरात आला तर कुठे ना कुठेतरी ॲग्रेशन बघायला मिळू शकतं किंवा याच्या स्वभावाप्रमाणे हा एका कोपऱ्यात सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. डोंट नो काय होतंय, मी सुद्धा उत्सुक आहे याला बघायला. त्यानंतर कॅटेगरी आहे कॉमेडी. त्यामध्ये गौरव मोरे, महाराष्ट्राची हास्य जत्रा आर खतरनाक. आपल्या विनोदी शैलीमुळे घराघरात पोहोचलेला गौरव मोरे बिग बॉसच्या घरात आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतो, कारण हल्लीच त्याने महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा निरोप घेतला आणि अनेक प्रोजेक्ट्समधून त्याने थोडीशी माघार घेतली आहे. त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की बिग बॉसच्या घरात आपल्याला गौरव बघायला मिळू शकतो. त्यानंतर येत आहे नाव अंशुमन विचारे यांचं. मागच्या सीझनमध्ये जसे पॅडी दादा आपल्याला बघायला मिळाले तर त्याच लाईनमध्ये आपल्याला अंशुमन सरांची सुद्धा बिग बॉसच्या घरात एंट्री बघायला मिळू शकते. पॅडी दादाचा जसा स्वभाव होता तसा स्वभाव अंशुमन सरांचा सुद्धा आहे. म्हणजे स्टेजवरती कॉमेडी आणि रिअल लाईफमध्ये त्यांचं धीरगंभीर असणं हे फार सर्वश्रुत आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जर ते आले तर नेमकं विनोदी अभिनेता बघायला मिळेल की आपल्याला गंभीर ॲक्टर बघायला मिळेल यात काय प्रश्नचिन्हच आहे. त्यानंतर रोहित राऊत हे जे नाव आहे, नुकतंच त्याने एक मोठा रियालिटी शो जिंकलेला सुद्धा आहे आणि महाराष्ट्राच्या घरात अगदी तो लहान असल्यापासूनच पोहोचलेला आहे. तर त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की रोहित या घरात येईल म्हणून. त्यासोबतच अजून एक गायक आहे, पण ते नाव विश्वासाचं नाही आहे म्हणून मी या लिस्टमध्ये ते नाव ॲड केलेलं नाही आहे. या पुढची कॅटेगरी फार इंटरेस्टिंग आहे, कारण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय खरं तर रील स्टार कॅटेगरी. खरं तर मोबाईलमधून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणि सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवणारे हे रील स्टार म्हणजे एखाद्या अभिनेत्याला सुद्धा मागं पाडू शकतात. त्याचं जिवंत उदाहरण सीझन 5मध्ये आपण सूरज चव्हाणच्या रूपाने बघितलं होतं. आणि अर्थात बिग बॉसच्या ह्या खेळामध्ये सुद्धा रील स्टार येणार नाही असं होऊ शकत नाही. आणि एक नाव फार चर्चेत आहे,
झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर बरोबर ओळखलं मुकेश पंडित अर्थात दाने पंडित वेगवेगळ्या भूमिका करतो, रील्स बनवतो आणि अर्थात सध्या ग्राउंड लेवलवरती त्याचा फॅन बेस प्रचंड आहे, सोशल मीडियावरती लोकप्रिय आहेतच. त्याचा भेदडक स्वभाव, रफ टफ पर्सनॅलिटी आणि स्ट्रॉंग प्रेझेन्स हा बिग बॉसमध्ये संघर्ष, टक्कर आणि एंटरटेनमेंट तिन्ही गोष्टी आणू शकतो. याच कॅटेगरीमध्ये पुढची ॲक्ट्रेस आहे किंवा तिला रील स्टार म्हणू शकतो, अनुश्री माने. पॉप्युलर कमेंट ट्रोलच जास्त होते. नक्कीच ते बिग बॉसच्या घरात आपल्याला बघायला मिळू शकते. तिचा गेम काय असेल आय डोंट नो. त्यानंतर दुसरा आहे अरे प्रतीक पर्सनली माझा फेवरेट अथर्व रुके. त्याच्या पर्सनॅलिटी तो जे धारण करतो ते फार डेंजर असतं. तिसरं नाव आहे म्हणजेच महेश मोटे यांचं. थायलंडमध्ये जे चोरीच्या केसमध्ये 3 महिने जेलमध्ये राहून आले होते आणि जे सोशल मीडियावरती रीलमध्ये काहीच दाखवायचं बाकीचं ठेवत नाही. अर्थात महेश मोटे या बिग बॉसच्या खेळात सामील होऊ शकतात. मला माहीत नाही की ते येतील की नाही, आले तर काय अवघडच आहे. त्यानंतर सगळ्यांच्या तरुणांच्या स्पेशली म्हणू शकतो आपण सबसे कातील गौतमी पाटील अर्थात या बिग बॉसच्या खेळामध्ये सामील होऊ शकते. लावण्य सम्राज्ञी म्हणू शकतो किंवा आपण तिला डान्सर म्हणू शकतो, कारण तिची एंट्री जर बिग बॉसच्या घरात झाली ना तर TRP फार वाढणार आहे, यात बिलकुल शंका नाही आहे. त्यानंतरचं नाव आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गुणरत्न सदावर्ते. बिग बॉस हिंदीमध्ये ज्यांनी अक्षरशः तेहलका करून टाकला होता ते गुणरत्न सदावर्ते. राजकारण असू द्या, मराठा आरक्षणाचे विषय असू द्या किंवा त्यांचे ॲग्रेशनने बोलणं असू द्या किंवा त्यांची विचित्र काहीतरी पद्धत असू द्या, हिंदीमध्ये तर एंट्री झाली होती आणि गुणरत्न भाऊंची मराठीमध्ये एंट्री नाकारता येत नाही आहे. त्यानंतर आहे नागेश मडके. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. वटेल भाग्यश्री. भाग्यश्रीचे सर्व नागेश भाऊ आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळू शकतात. हॉटेल लाईनमधलेच 2 नावं पुढे आहेत. दुसरं नाव आहे रवी काळे. अर्थात खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. अर्थात जलपरीचे सर्व सुद्धा आपल्याला या बिग बॉसच्या खेळामध्ये बघायला मिळू शकतात. आणि जसं मी सांगितलं होतं अजून 2 नावं आहेत, बरोबर ओळखलेलं आहे तुम्ही. तिसरं नाव आहे लक्ष्मण भोसले याचं. हॉटेल तिरंगा, ग्राहकांना परवडणारं आणि चविष्ट अन्न देणारं हॉटेल तिरंगाचे संचालक. मेहनती, जमिनीवरचा स्वभाव आहे, प्रॅक्टिकल विचारसरणी आहे माणसाची आणि हो टास्कमध्ये मजबूत स्पर्धक ठरू शकतात बरं का. हॉटेल कॅटेगरी जर आली तर काय प्यायचं तर काही ताणच नाही, कारण हातातच त्यांच्या अन्नपूर्णा आहे. त्यानंतर ग्रामीण व्यक्तिमत्वामध्ये राहुल पाटील. बैलगाडी क्षेत्र म्हणजे बैलगाडी स्पर्धा, पोळा संस्कृती आणि ग्रामीण परंपरा जपण्यात राहुल पाटील सध्या अग्रस्थानी दिसत आहेत. ग्रामीण प्रेक्षकांचा जबरदस्त सपोर्ट आहे. थेट बोलण्याचा ढंग आणि रांगडागडी असल्यामुळे सूरज चव्हाणसाठी जसं पूर्ण महाराष्ट्रातले ग्रामीण भाग एकत्र आला होता तसं यांच्यासाठी नक्कीच येऊ शकतो. राजकीय क्षेत्र जर बघायचं झालं तर रुपाली ठोंबरे म्हणजे राजकीय नाव, स्थानिक राजकारणात सक्रिय असलेल्या रुपाली ठोंबरे या तरुणांमध्ये लोकप्रिय नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा बिनधास्त स्वभाव, स्पष्ट भूमिका आणि नेतृत्व गुण घरात मजबूत प्रभाव निर्माण करू शकतात. रिसेंटलीच त्यांचे जे सोशल मीडियावरती वाद आहेत ते चव्हाट्यावरती येतच आहेत, त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. आणि मित्रांनो, हेच होते ते 20 नावं. कसं वाटलं तुम्हाला हे 20 नावं आणि यातल्या कोणत्या स्पर्धकाला तुम्ही बिग बॉसच्या घरात बघण्यासाठी उत्सुक आहात किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला कुणाला बिग बॉस मराठीच्या घरात बघायचं आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आय नो बिग बॉसच्या खेळाची गरमी वाढली आहे, पण थंडीची सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद.